नुकताच महाराष्ट्र शासन सीईटी सेल यांनी एक नवीन निर्णय इंजिनिअरिंग ऍडमिशन संदर्भात दिलेला आहे. ज्या निर्णयामुळे प्रत्येक पालकाला जे इंजिनिअरिंग ऍडमिशन घेऊ इच्छित आहेत, यावर्षी जे विद्यार्थी इंजिनिअरिंग ऍडमिशन घेऊ इच्छित आहेत, त्यांना पूर्णपणे 7,000 रुपयाची खिशाला कात्री लागणार आहे. 7,000 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा लागणार आहे. हे कसं काय आणि हे कसा चुकीचा निर्णय आहे, याला आपण पुढे काय केलं पाहिजे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, माझं नाव यश आराध्य. आज आपण यश आराध्य या चॅनलच्या माध्यमातून सीईटी सेलचा हा जो नवीन निर्णय हा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. लक्षात घ्या, सीईटी सेलने काल एक नवीन जी आर दिलेला आहे. ज्या जी आर मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला फर्स्ट राऊंडला सीट मिळाली तर तुम्हाला 1,000 रुपये द्यायचे. तुम्हाला जर सेकंड राऊंड मध्ये जायचं असेल तर 1,000 रुपये, तुम्हाला थर्ड राऊंड मध्ये जायचं असेल तर 2,000 रुपये, आणि तुम्हाला जर फोर्थ राऊंड मध्ये जायचं असेल तर 3,000 रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी प्रयत्न करतो की मी शेवटच्या राऊंड पर्यंत गेलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी हा विचार करतो की मी शेवटच्या राऊंड पर्यंत प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला चौथ्या राऊंड पर्यंत जायचंय म्हणजे तब्बल 7,000 रुपये तुमचे भरावे लागणार आहेत. आणि याच्यातला एकही रुपया आहे रिफंडेबल नाहीये. मग तुम्ही म्हणाल याच्यात नवीन काय? सीईटी सेलची प्रोसिजर 20 वर्षापासून ऍडमिशन आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन होत आहेत आणि त्या पद्धतीमध्ये आतापर्यंत ही फीस फक्त 1,000 रुपये होती. प्रत्येक राऊंडला नाही, फक्त पहिल्या राऊंडला 1,000 रुपये भरावे लागायचे. तुम्ही मग सेकंड राऊंड खेळा, थर्ड राऊंड खेळा, फोर्थ राऊंड खेळा, स्पॉट राऊंड खेळा, काहीही खेळा, फक्त 1,000 रुपीज हे प्रत्येक विद्यार्थ्याला लागायचे ऍडमिशन करण्यासाठी. आज ती फीस 7 पटीने वाढवली आणि डिरेक्ट 7,000 तुम्हाला लागणार आहेत. या मागचं लॉजिक सीईटी सेलने काय लावलंय हे त्यांनाच माहितीये. पण सीईटी सेलच्या म्हणण्याप्रमाणे त्या जी आर मध्ये जसं त्यांनी मेन्शन केलंय की जे सीट ब्लॉकिंग होतं, ज्यांना जेई मध्ये चांगलं मार्क्स असतात किंवा ज्यांना एक म्हणूया खूप चांगलं पर्सेंटेज असतं, ते सीओईपीच्या सीट्स वगैरे ब्लॉक करतात. पण अशी किती मुलं असतील? अशी मुलं असतील 1,000 मुलं धरतो मी, चला जास्तीत जास्त. या 1,000 मुलांना पकडण्यासाठी किंवा त्याच्यावर काहीतरी आपण उत्तर काढण्यापेक्षा आपण काय करतोय, उरलेल्या 3,00,000 विद्यार्थ्यांना हे पूर्ण शिक्षा देतोय. आपल्याला पकडायचे 1,000 मुलं, आपल्याला त्याच्यावर काहीतरी निर्णय काढायचा आहे. पण त्या 1,000 मुलांना आपल्याला पकडण्यासाठी सीईटी सेलने नवीन डोकं लावलंय की आपण उरलेल्या 3,00,000 विद्यार्थ्यांना आपण हे करून टाकूया. लक्षात घ्या, याचं नुकसान काय होणार आहे. आता माझ्याकडे एक विद्यार्थी आहे, लक्षात घ्या, ती मुलगी आहे, माझ्याकडे काउन्सिलिंगला आहे. त्या मुलीचे वडील आताच रिसेंटली एक्सपायर झालेत, या एक 10 दिवस आधी. आता मला सांगा, त्या मुलीने कुठून पैसे आणायचे की पहिले 1,000 रुपये भरा, पुन्हा 2,000 भरा, पुन्हा 3,000 भरा. तिला तिची इच्छा असणार ना की राऊंड पुढचे जास्तीत जास्त मी खेळले पाहिजेत. प्रत्येकाची इच्छा असणार. आता कित्येक पालक असे असतील की काय विचार करणार, किंवा मी जर चौथ्या राऊंडला गेलो तर मला 3,000 रुपये लागणार आहेत. मग कित्येक जण काय करणार की फर्स्ट राऊंडला, सेकंड राऊंडला डिझर्विंग असतील पण सोडून देणार. आणि जे श्रीमंत लोक आहेत, ज्यांना पैसे देणं परवडत आहे, ते काय करणार की ते चौथ्या राऊंड पर्यंत जाणार. म्हणजे घुमून फिरून काय झालं की जे मुलं डिझर्विंग आहेत त्यांचं पुन्हा पैशामुळे नुकसान होत आहे. आता मुलांनी अभ्यास केला, मार्क्स आणले, आता जर या पैशाच्या प्रोसेसमुळे त्यांचं नुकसान होत असेल तर ही सीईटी सेलची खूप मोठी चूक असणार आहे. मग यामध्ये सीईटी सेलने काय विचार केला पाहिजे की लक्षात घ्या, आतापर्यंत ही प्रोसेस चालूच होती. 1,000 रुपीज फीस सीईटी सेल जेव्हा तुम्ही ऍडमिशन करता तेव्हा चार्ज करत होता. आजपर्यंत त्याला कोणी काही म्हणलेलं नाहीये. पण जर तुम्हाला पुढचा राऊंड खेळायचा आहे तर एवढे पैसे लागतील, त्याच्या पुढचा राऊंड खेळायचा तर एवढे पैसे लागतील. म्हणजे प्रोसेसला चार्ज करण्याच्या ऐवजी यांनी काय नवीन लावलंय की एक राऊंड खेळायचं तर त्याचे पैसे द्या. एक गोष्ट लक्षात घ्या, यांनी सगळं जाणून बुजून केलेलं आहे. कसं जाणून बुजून केलंय मी तुम्हाला सांगतो. युजली जर काही नियम बदलत असेल ना तर हा इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये दिला जातो. म्हणजे जेव्हा रजिस्ट्रेशन सुरू होतं तेव्हाचे सगळे नियम डिक्लेअर केले जातात की यावेळेस काउन्सिलिंग मध्ये हे नियम आहे. त्यांनी जाणून बुजून आता ऍडमिशन प्रोसेस, आता कॅप राऊंडचे फॉर्म 7 दिवसावर आलेत, आता हे नोटिफिकेशन टाकलंय. म्हणजे काय होईल की 5-6 दिवसामध्ये किती पालक चिडले, किती काउन्सिलर्स ओरडले, कोणीही काही केलं तर 7व्या दिवसात कॅप राऊंड आहे. कॅप राऊंडचा फॉर्म भरणंच आहे आणि 10व्या दिवशी निकाल आहे. मग कॅप राऊंडचा निकाल आल्यानंतर 2 दिवसात सगळ्यांना पेमेंट करावंच लागणार. आणि एकदा ही प्रथा सुरू झाली की संपलं. मग तुमचे 7,000 घेतल्याशिवाय सीईटी सेल काही बाजूला सरकणार नाहीये. लक्षात घ्या, भारतामध्ये एवढे काउन्सिलिंगचे बोर्ड आहेत, हे सगळं आहे, हे सगळे काउन्सिलिंग बोर्ड काय प्रायव्हेट बोर्ड नाहीयेत. यांना सरकारने काही पैसे कमवण्यासाठी बसवलेलं नाहीये. पण यांचं जे थॉट प्रोसेस आहे ही पैसे कमवण्यासारखी झालेली आहे. सीईटीची एक्झाम द्यायची, 2दा 1,300 रुपये द्या. पीसीबीची एक्झाम द्यायची, पुन्हा 2दा 1,300 रुपये द्या. जेईचे एक्झामचे पैसे वेगळे, नीटचे एक्झामचे पैसे वेगळे, आणि आता तर कॅप राऊंडच्या राऊंड वाईज पैसे लावतात. उद्या असं करतील की सीईटीच्या रजिस्ट्रेशनला 2,000 रुपये, एक राऊंड खेळायला 1,000 रुपये, मग असं करत करत करून हे तुमच्याकडून 10,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेण्याचा यांचा प्लॅन आहे. सो लक्षात घ्या, आपण याचा विरोध केला पाहिजे, आपण याचा विरोध नोंदवला पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही पालकांनी जर याचा विरोध नोंदवला नाही,
होणार काही नाहीये. लक्षात घ्या, माझं ऍडमिशन झालेलं आहे, तुम्हालाच यावर्षी 6,000 रुपये भरावे लागणार आहेत. कारण प्रत्येक पालकाची इच्छा असणार आहे की मी जास्तीत जास्त ऍडमिशन गेलं पाहिजे. मग नुसतं प्रॉब्लेम डिस्कस करून होणार नाहीये, आपल्याला याचं सोल्युशन सुद्धा डिस्कस केलं पाहिजे. लक्षात घ्या, कित्येक महाराष्ट्राच्या काउन्सिलिंग होतात, कर्नाटक, बिहार, वेगवेगळ्या काउन्सिलिंग मी बघतो. काय केलं जातं, कॉशन मनी पहिल्यांदा घेतलं जातं. मी हे आता हे 7,000 घेत आहेत ना, पालकांकडून पहिले 10,000 घ्या. ठीक आहे, रजिस्ट्रेशन करताना 10,000 घ्या, आणि जर त्या मुलाने ऍडमिशन घेतलं तर त्याचे ते 10,000 मधलं 1,000 तुम्ही चार्ज करून 9,000 रुपये त्याच्या फीस मध्ये इन्व्हॉल्व करा. 9,000 रुपये पालकांना रिफंड करा, कारण त्याने ऍडमिशन घेतलंय. आणि जी मुलं ऍडमिशन रजिस्ट्रेशन करून सगळं करून घेणार नाही, त्या मुलांचे ते 10,000 कट करा. असंच सगळ्या काउन्सिलिंग मध्ये होतं. हा जो प्रकार आहे, याच्याने काय होणार आहे माहितीये का, एखादा विद्यार्थी आहे ज्याच्याकडे त्याला ते अफोर्डेबल नाहीये, ज्याला ते पैसे परवडत नाहीयेत, ठीक आहे, तर त्याला जर चौथ्या राऊंड मध्ये जायचंय, पण त्याच्यात डिझर्विंग आहेत, समजा 98% आणि मुलगा खूप गरीब आहे, तो नाही जाऊ शकत, तर त्या पैशामुळे तो अडणार आहे. लक्षात आलं का? मग जरी त्यांनी 10,000 डिपॉझिट घेतलं तर तो नंतर त्याला रिफंड मिळणार आहे. त्याच्यामुळे हे पॉसिबल याच्यातून वे असू शकतो की तुम्ही एक कॉशन मनी घ्या, ती रिफंड करा पालकांना. हे एक याच्यातून पॉसिबल वे असू शकतो, पण हा वे नाहीये. याच्यात एकही रुपया तुम्हाला रिफंड येणार नाहीये. म्हणजे तुम्ही राऊंड खेळायचे पैसे घेताय. मग उद्या ह्यांनी काय केलं, 5 राऊंड आणले तर अजून याचे पैसे वाढत जातील. उद्या स्पॉट राऊंडला हे पैसे लावायला सुरू होतील. मग याचा अर्थ काय होतोय माहितीये का, ही पूर्णपणे लूट आहे. ही पालकांचे फक्त पैसे घेणे. एक गोष्ट लक्षात घ्या, सीईटी सेल काही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन नाहीये की ज्यांना पैसा कमवायचा आहे. त्यांचं काम आहे की सीईटी सेलचं काम आहे की मुलांना सवलतमध्ये, मुलांच्या व्यवस्थित त्यांची सर्व्हिस देणे आणि त्यांचं ऍडमिशन करून देणे. सरकार सगळ्यांची सॅलरीज देतं, सरकार सगळं मॅनेज करतं. तर सीईटी सेलला काही पैसे कमवण्याची गरज नाहीये. सो याच्यातून सीईटी सेलला दुसराही मार्ग काढता येऊ शकतो. जसं मी एक सल्ला सुचवला, असे भरपूर ऑप्शन्स या फील्डमध्ये येऊ शकतात. तर पालकांनी, विद्यार्थ्यांनी याचा विरोध नोंदवला पाहिजे. नाही तर काही नाही, जर आपण याचा विरोध नोंदवू शकलो नाही तर सिंपल गोष्ट आहे, तुम्हालाच याचे 6,000 रुपये म्हणजे 7,000 रुपये या वेळेसच्या काउन्सिलिंग मध्ये आत्ता 10 दिवसांना भरावे लागतील. मग याचा विरोध नोंदवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन व्हिडिओज बनवा, हा व्हिडिओ शेअर करा, तुम्ही व्हॉट्सअपला टाका, इंस्टाग्रामला टाका, ट्विटरला टाका. मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय, तुम्ही त्याच्यात जॉईन व्हा. आपण एकत्र मिळून प्रयत्न करूया की सीईटी सेल पर्यंत हा संदेश पोहोचूया, आपलं म्हणणं हे सरकारपर्यंत पोहोचूया आणि याच्यातून बाहेर सुटण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येक पालकाचे जर 6,000 रुपये हे घेत असतील तर तुम्ही याचं गणित लावा, हे कुठं जात आहे आणि हा किती मोठ्या लेवलचा हा स्कॅमच म्हणावा लागेल. कारण शेवटी त्याचं लॉजिक काय लक्षात घ्या, तुमचा खर्च किती आहे, एखादी जर ऑर्गनायझेशन आहे त्याला चालवायला किती खर्च लागतो, काय नाही, याचं काही लेखाजोखा नाही. फक्त काय आहे की आम्हाला तुम्ही पैसे द्या आणि तुमचं ऍडमिशन करा. आता आपण ऍडमिशनच्या भीतीपोटी म्हणा किंवा आपण ऍडमिशनच्या याच्या पोटी देऊ सुद्धा, मुंबई पुण्याचे पालक, सिटीज मधले पालक देतील सुद्धा, पण गावाकडच्या पालकांना हे भरणं करणं खूप अडचणीचं असणार आहे. आणि याला रिफंड ठेवला तर तेही मान्य, पण याला अजिबात रिफंड ठेवलेला नाहीये. सीईटी सेलच्या ऑब्जेक्शनच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल, प्रश्न जरी त्यांच्याकडून चुकला असेल तरी आपण 1,000 रुपये भरायचे आणि आपणच सगळं करायचं. म्हणजे ही काय माहितीये का, एक नवीन प्रकारची पद्धत सुरू झाली आहे की जेवढे पैसे कमवता येतील तेवढे कमवायचे. सो माझी पालकांना, विद्यार्थ्यांना, बाकीच्या सगळ्या युट्यूबर्सला, दिनेश सर असतील, महेश सर असतील, मी आज सगळ्यांना कॉल करून बोलणारच आहे, राहुल सर असतील, की बाबा यावर व्हिडिओज पोस्ट करा, जेणेकरून सीईटी सेल ऍटलिस्ट गव्हर्नमेंट पर्यंत हा मेसेज पोहोचेल आणि गव्हर्नमेंट यावर काहीतरी ऍक्शन घेऊन या मुलांचे पैसे आपण वाचवू शकतो. आणि प्रत्येक पालकाला मी सांगेन, लक्षात घ्या, तुम्ही जर शांत बसलात, तुम्ही जर याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही, इंजिनिअरिंगचं ऍडमिशन माझं नाहीये, लक्षात घ्या, त्याचा इफेक्ट तुम्हालाच पडणार आहे. तुम्हालाच आता 6,000 रुपये भरावे लागणार आहेत. सो जर आपण सगळे मिळून प्रयत्न करूया किंवा ट्विट्स करूया, लागलंच वेळ आली तर ऑफलाईन जाण्याचा प्रयत्न करूया, पण आपण जर काही नाही केलं तर तुम्हा प्रत्येक पालकाला, प्रत्येक विद्यार्थ्यामागे 6,000 ते 7,000 रुपये हे प्रत्येक वर्षी द्यावे लागणार आहेत. आणि आज हा नियम इंजिनिअरिंगला आलाय, उद्या हा लॉला येणार, सगळीकडे सगळीकडे हे 7,000चा नियम सीईटी सेल लागू करणार आणि यामधून एक पैसे ते पालकांचे घेण्याचा प्रयत्न करणार. तर आपण याचा विरोध नोंदवला पाहिजे. आपण यावर जी काय ऍक्शन घेता येईल ती घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. मी माझ्या साईडने सगळा प्रयत्न करणार आहे. तुम्हाही पालकांना माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही ज्या माध्यमातून करू शकता त्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे काही कल्पना असेल, कोणी तुमच्यापैकी न्यूज रिपोर्टिंग मध्ये असेल, जे काही मी माझे सोर्सेस लावलेले आहेत, तुम्ही पण काही मदत करू शकत असाल, मला मेसेज करा या नंबरवर. मी त्याच्यातून जे काही बेस्ट आपण आउटकम काढता येईल ते प्रयत्न करू. आणि प्रत्येक पालकाला आणि विद्यार्थ्याला या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्याची रिक्वेस्ट आहे. यामधून आपण एकत्र मिळून याच्यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करूया. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही पण या सगळ्या आपल्यावर जो म्हणूया एक अन्याय होतोय याबद्दल तुम्ही सगळेजण जागरूक व्हाल आणि यावर मला तुम्ही सपोर्ट कराल. मला म्हणजे जे जे लोक यामध्ये एकत्र येतील या सगळ्यांना सपोर्ट कराल आणि आपण यामध्ये काहीतरी चांगला निर्णय घेण्याचा प्रयत्न करूया.